मला बाबांचा चेहरा जरा जास्त सुपरिचित वाटतो. हरिभक्तपरायण आदरणीय आमचे पुरुषोत्तम महाराज मुंडे. वा पुरुषोत्तमजी बाबा मुंडे आहेत. इकडून हरिभक्तपरायण आदरणीय आरमाळ सर आरमाळ आहेत आणि की इकडून माऊली माऊली महाराज आहेत. सर्वांच्या चरणावर दंडवत करतो. आमच्या दोन्ही फड परंपरेतल्या चोपदारांसाठी जरा टाळ्या वाजवा. चोपदार म्हणजे कीर्तनकाराचा मामा. बगलीत दाबूनच नेलं पाहिजे कीर्तनकाराला. ते सामर्थ्य नाही का आमच्या चोपदारांचं कीर्तन. असं वाटते पडले तर आता यांना आपण उचलायचं का हे आपल्याला उचल. माझी भाषा कळते का तुम्हाला? जरा मॉनिटर घ्यावं. मी पक्क विदर्भातला आहे, पण ते आळंदीला आम्ही 10-10, 12-12 वर्ष राहिलो, त्याच्यामुळे मला तुला भाषा येते. नाही तर आमचं आधी आळंदीला जायच्या आधीच होतं मले तुले. पण ते आळंदीला 10-10, 12-12 वर्ष राहिल्यामुळे ते मला तुला ही भाषा येते बाबा. हा नाही तर आमचंही आधी असंच होतं पुरुषोत्तम बाबा हे मले तुले कावे लेगा कावे गण्या लेगा कावे. तसंच होतं ते. मी सांगतो नेहमी गावातलं साधं पोरग जर, मी नेहमी सांगतो गावातलं साधं पोरग जर पुण्यात 2 महिने कंपनीत कामाला गेलं आणि ते जर गावाकडे आलं तर ते साधं बोलत नाही आपल्यासारखं मले तुले. ते गावाकडे आल्यानंतर म्हणतं मल्ला तुल्ला. मग ते गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. ते तसंच होते, कारण आपल्याकडे फार शुद्ध बोलायचं फेड नाही आपल्या पुरुष वर्गाकडे. कारण ते कीर्तनाच्या पत्रिकेतही द्यावं लागतं भाषा प्रभू. भाषेचं प्रभू कोणी होऊ शकतं? ज्ञानोबाराय स्वतःला भाषा प्रभू म्हणत नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? ते आलं की पत्रिकेत सुद्धा अहो आपल्या पुरुष वर्गाकडे थोडं शुद्ध बोलायचं फॅट कमी आहे. मॉनिटर द्याव. जुन्या म्हाताऱ्या स्त्रिया आपली भाषा सहज बोलायच्या. जुन्या म्हाताऱ्या. तुमच्याकडचा एक जुना शब्द आहे, मला आहे का नाही आता प्रचलित माहित नाही. माय तुमच्याकडे एक जुना शब्द आहे हिंग. संपला जवळ जवळ. हिंग म्हणजे इकडे. आणि आताची जर 12वी नापासवाली आली आणि मल्ला आणि मल्ला आणि मल्ला, तिला जर म्हटलं हिंग, त्या आणि मल्लाला जर म्हटलं हिंग, ती म्हणल ती हिंगाची डबी. हिंग म्हणजे माय. हिंग म्हणजे ए माय रस प्यायला ये म्हणलं. हिंग म्हणजे हिंग. हा हिंग. हिंग म्हणजे इकडे. हिंग म्हणजे इकडे. जुने शब्द संपत. आताच्या पूर्वी काय बोलता तो? 12वीचे पेपर 3 वेळेस देते. पण तीच लग्न होऊन सासरला आली की तिचं बोलणं आहे का मला ना फार कामे आहे. मला ना फार काम. काय कामे आहेत तुला? तुम्ही स्पीकरच्या कोणीच मध्ये बसू नका. मला ना फार कामे आहेत. म्हणजे काय कामे आहेत तुला? विठाल विठाल बोलायचं फेडायला पण तुमच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करतो. माफी करा, जास्त वेळ दौडत नाही. तुम्ही कीर्तनाला आलेले देव, घरी जेवून झोपलेले ब्रह्मदेव, आणि ज्यांचा कीर्तनाचा संबंध येत नाही पण फक्त काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी येतो ते इंद्रदेव, त्या सगळ्यांच्याही चरणारविंदी दंडवत करतो. आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. विनोद अपेक्षित ठेवून कीर्तनाला बसू नका, कारण थोडी कीर्तनाची झालर मी बदलण्याचा प्रयत्न करतो. अगदी तुम्हाला कळेल या पद्धतीमध्ये अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. इकू नका देऊ आता तो बाहेरचा, ते वेगळंच झालं आता. फक्त मांडत सेवेकरता निवडलेला अभंग भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या हरिपाठ नावाच्या ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग. या अभंगामधून ज्ञानोबाराय आपल्याला हरिनामाविषयी आग्रह करतात. हरिपाठ नावाच्या ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आहे. महाराज मला नाही वाटत की हरिपाठ माहित नाही असा व्यक्ती इथं बसला नाही. कारण हरिपाठ ज्या या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या हरिपाठ नावाचा शब्द आला की निदान ज्याचा वारकरी संप्रदायाशी संबंध आला नाही पण हा अभंग ऐकला की त्याला बाबा महाराज सातकरांची कॅसेट सहज आठवते. सुंदर ते ध्यान. मी वेळ नाही घेतला, मी लगेच कमी बॉलात सांगितलं ना, कमी चेंडूमध्ये जास्त रन कसे काढायचे असतात त्या पद्धतीने मी ते सहज काढलं. हरिपाठ माहित नाही असा व्यक्ती इथं महाराष्ट्रात जन्माला आला नाही. पण जो म्हणून मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रात जन्माला आला, तो जर या मराठी मातीत जन्माला आलेला असेल तर निदान हरिपाठ नावाचा ग्रंथ त्याला माहित असावा. नसेल तर निदान एवढा अभंग तरी त्याला माहित असेल. आणि हेही माहित झाला नसेल त्याने घरी जायचं, चाळणीत पाणी घ्यायचं,
पुढचं बोलूच का, सगळंच बोलावं लागतं असं नसतं ना. जरा रेंज मध्ये असल्यासारखं ऐका. तुम्ही ते बाहेरचा इको देऊच नका दादा, फक्त आवाज द्या. इको नको, इको विको असू द्या. इको विको. हरिपाठ नावाच्या ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आहे. वारकऱ्याचा आणि हरिपाठाचा जवळचा संबंध आहे. कारण वारकऱ्याच्या जीवनामध्ये जी त्रिकाल संध्या आहे, जसं ब्राह्मण त्रिकाल संध्या करत असतो, ब्राह्मण त्रिकाल संध्या करतो, तसं वारकरी जीवनामध्ये सुद्धा वारकरीत्व प्राप्त करण्यासाठी काही त्रिकाल संध्या आहे. वारकऱ्याची सकाळची साधना म्हणजे नित्याचा काकडा आहे. वारकऱ्याची दुपारची साधना म्हणजे नियमाचं वाचन आहे. आणि वारकऱ्याची संध्याकाळची साधना म्हणजे नित्याचा हरिपाठ आहे. झाली संध्या संध्या माझा गेला आत्मा राम हृदय प्रकटला. ही अनेक प्रकारची तिन्ही संतांची संत परंपरेतली संध्या आपण घेतो, त्यावेळेस त्याला वारकरीत्व प्राप्त होतं. धोत्रेकर ऐका, माळ घातल्याने माळकरी होईल, पण वारकरी होईल का नाही याची शाश्वती नाही. कीर्तन केल्याने कीर्तनकार होईल, पण वारकरी होईल का नाही याची शाश्वती नाही. माळ घातल्याने माळकरी होईल, वारकरी होईल का नाही याची शाश्वती नाही. कीर्तन केल्याने कीर्तनकार होईल, पण वारकरी होईलच का नाही हे सांगता येत नाही. वारकरी होण्यासाठी काही वारकऱ्याची तत्व अंगी बांधावी लागतात, आणि त्याच तत्वातला एक नियम म्हणजे वारकऱ्याचा हरिपाठ आहे. हरिपाठ घेतल्याशिवाय जो संध्याकाळचं अन्न सुद्धा मुखाला लावत नाही त्याला वारकरी म्हणतात. मी बोलू परत वाक्य. हरिपाठ घेतल्याशिवाय जो संध्याकाळचं अन्न सुद्धा मुखाला लावत नाही त्याला वारकरी म्हणतात. मी वारकऱ्याविषयी बोलतो, महाराजाविषयी नाही. हे ज्याला कळालं त्यालाच कळालं, बाकीच्यांनी प्रसाद घेऊन घरी जावं. म्हणजे जवळजवळ लाखोच्या गाडीने फिरणारे 70% महाराज आज हरिपाठ न घेताच जगतात. मी माफी मागतो तुमची, माझं वय कमी पडतं, पण ते बापातले गुण पोरात येतात तरी ते परखर बोलल्याच जातं, मला माहितीये. वारकरी संध्याकाळचं हरिपाठ घेतल्याशिवाय आपलं जीवनच व्यतीत करत. खरं तर तुम्ही आम्ही ज्ञानोबाऱ्यांचे उपकार मानले पाहिजे, कारण ज्ञानोबाऱ्यांनी हा निर्माण केलेला ग्रंथच तुमच्या आमच्यासाठी आहे, संसारिकांसाठी. याचा अधिकारी कोण आहे? असोनी संसारी. जो संसारात राहतो पण ज्याला परमार्थाची तातडी करायची आहे, शरीर कधी संपेल काही सांगता येत नाही, जिव्हे वेगू करी, तो या हरिपाठाचा अधिकारी. नसेल कळालं, अगदी सोपं बोलतो. तसे तर पाहिलं तर ज्ञानोबाऱ्यांची निर्मिती 4 ग्रंथ गाथा जर बाजूला ठेवला तर ज्ञानोबाऱ्यांचे मूळ काही प्रकरणाचे 4 ग्रंथ. ज्ञानोबाऱ्यांचा पहिला ग्रंथ आहे अमृतानुभव, त्याला काही जणांनी अनुभवामृत असं म्हटलंय. ज्ञानोबाऱ्यांचा दुसरा ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी. ज्ञानोबाऱ्यांचा तिसरा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानोबाऱ्यांनी समाधीला जाण्याच्या पूर्वकालात निर्माण केलेला ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. तसंच ज्ञानोबाऱ्यांना सगळ्या संतांनी माऊली म्हटलं. का म्हटलं तर या 4 ग्रंथावरूनच माऊली म्हटलं. परंपरेने पूर्वसुरी सांगून गेले की जसं व्यवहारातली आई आपल्या मुलाला खाण्यासाठी खाऊ देते, तसं ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या 4 मुलांना खाण्यासाठी 4 खाऊ दिले. ज्ञानोबाऱ्यांचा पहिला मुलगा आहे त्याचं नाव आहे ज्ञानी, दुसरा मुलगा आहे योगी, तिसरा मुलगा आहे साधक, आणि चौथा मुलगा आहे तो म्हणजे संसारिक जीव. या 4ही प्रमाणे माझ्याकडे ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानासाठी आपल्या ज्ञानी नावाच्या मुलासाठी जो खाऊ दिला त्या खाऊचं नाव आहे अनुभवामृत, म्हणजे अमृतानुभव. आता या अमृतानुभवाचा अधिकारी कोण आहे सगळ्यांनाच माहिती आहे. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवन या जीवन मुक्त तेच होत. अमृतानुभवाचा अधिकारी तो आहे जो ज्ञानी आहे. म्हणजे कोण? ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, जो श्रीमंत आहे तो अमृतानुभवाचा अधिकारी. श्रीमंत म्हणजे ज्याच्याकडे घणो पैसा आहे, बंगला गाडी इस्टेट सगळी व्यवस्थित आहे तो नाही. बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना ज्यांनी अंतर्मुख केलंय आणि त्या इंद्रियावर विजय प्राप्त करून इंद्रियाचे धनी, जे इंद्रियाचा धनी म्हणजे इंद्रियाचा मालक झालाय आणि ही इंद्रियाची श्रीमंती ज्याने प्राप्त केली तो अमृतानुभवाचा अधिकारी आहे. आपल्याला इंद्रियाची श्रीमंती प्राप्त करता येईल? अहो 750च्या वर शुगर जाते तरी अर्धा गुलाबजामुन खावा वाटणारे तुम्ही आम्ही. तुमची आमची इंद्रियाची श्रीमंती आहे? अजिबात नाही. मग तुम्हाला आम्हाला या अमृतानुभवाचा अधिकारी होता येत नाही, म्हणजे ज्ञानी होता येत नाही. दुसरा ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी, जो योग्यांसाठी दिला. मी याच्यावर नेहमी एक विशेष विश्लेषण सांगत असतो बाबा. चांगदेव पासष्टी त्या चांगदेवासाठी लिहिली ज्ञानोबाऱ्यांनी. त्या शिष्यांनी आणलेलं कोरपत्र आहे. स्वस्ती श्री वटेशू जो लपोणी जगदा वासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. ज्ञानोबाऱ्यांनी गोड 65. आता या 65च का? कारण त्या चांगदेवाकडे गुरुवारी महाराज म्हणतात 64 कला त्याला अवगत होत्या, पण ब्रह्मविद्येची ब्रह्मप्राप्तीची 65वी कला त्याच्याकडे नव्हती, म्हणून त्याच्याकरता निर्माण केलेला ग्रंथ म्हणजे चांगदेव पासष्टी.
गुरुजी म्हणतात त्या चांगदेवाला सांग्या तुम्ही आम्ही म्हणू नये, ते मुक्ताबाईंनी म्हणावं. सांग्या हे धला मेल्या निगुऱ्या कोराच्या कोराच राहिला, हे मुक्ताबाईचे शब्द आहेत. चांगदेव सामान्य नाहीये. चांगदेवाकडे 64 कला आहेत. 64. एक कला प्राप्त करायची असली तर संपूर्ण जीवन निघून जातं, पण कला परिपूर्णपणे प्राप्त करता येत नाही. पण अशा 64 कला ज्या चांगदेवाने आत्मसात केल्या कृष्णा महाराज, तो चांगदेव किती विशेष असेल. साधारण कला आहे गीत नावाची पहिली कला. गीत म्हणजे गायन. आता त्या गायनात अनेक प्रकार आहेत. त्यातलं विलंबित गायन आहे. आता विलंबित गायन बाजाराच्या दिवशी काही शेवटच्या गाडीत येणारे लोक करतात. असू द्या, ज्याला कळालं त्याला कळालं. तशी BSNL ला रेंज फार कमी आहे.